get into it. दुखणारा घसा एका रात्रीत होईल बंद, सर्दी आणि खोकला 3 दिवसात गायब. करा हा उपाय. नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, सर्दी खोकल्याचे व्हायरल इन्फेक्शन झाल्यावर सर्वप्रथम घसा दुखणे आणि ताप येणे ही पूर्वलक्षणे दिसून येतात. पण आजचा हा जो उपाय आहे तो तुम्ही केल्याने दुखणारा घसा आणि ताप एका रात्रीत बरा होईल, एवढा गुणकारी असा हा उपाय आहे. याशिवाय तापामुळे तोंडाला येणारा कडवटपणा देखील या उपायाने नष्ट होतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढून तुमचा सर्दी खोकला 2 ते 3 दिवसातच पूर्णपणे बरा होतो. या दरम्यान मात्र संतुलित आहार घेणेही तितकेच गरजेचे असते. चला तर आपण जाणून घेऊयात हा उपाय कसा बनवायचा. पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. सर्दी खोकला अंगदुखी आणि ताप कमी करणारा हा उपाय बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम घेणार आहोत 1 ग्लास गरम दूध. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे ही हळद. हळद नॅचरल अँटीबायोटिक असल्याने सर्दी खोकल्याचे व्हायरल इन्फेक्शन कमी करण्यासाठी हिचा निश्चितच उपयोग होतो. शिवाय हळदीच्या वापराने आपली रोगप्रतिकार शक्ती देखील कमालीची वाढते. आपण येथे पाव चमचा या प्रमाणामध्ये ही हळद पावडर या दुधामध्ये ॲड करणार आहोत. हे व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहे. यानंतरचा पुढचा घटक म्हणजे ही मिरी पूड. काळी मिरी बारीक ठेचून किंवा मिक्सरमध्ये ग्राइंड करून हिची पावडर बनवायची आहे. ही काळी मिरी अगदी प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये सहज उपलब्ध होते. काळी मिरी उष्ण प्रकृतीची असून पाचक म्हणजेच पचनशक्ती वाढवणारी असते. सर्दी खोकल्याचे असे व्हायरल इन्फेक्शन पचनशक्ती कमजोर झाल्याने आणि रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यानेच होत असते. काळी मिरी हीच पचनक्रिया वेगवान बनवते व अन्नाचे आतड्यांमधील अवशोषण वाढवते. याशिवाय ती गरम प्रकृतीची असल्याने छातीतील घशातील कफ पातळ करून तो बाहेर काढण्यास मदत करते. आपण येथे ही मिरी पूड पाव चमचा या प्रमाणात घेणार आहोत. यानंतरचा पुढील घटक म्हणजे हे मध. सर्दी खोकला आणि अंगदुखीसाठी मधाचा वापर सर्वपरिचित आहे. याचा देखील आपण 1 चमचा या दुधामध्ये ॲड करणार आहोत. या 1 चमचा मधाने दुधाला पाहिजे तेवढा गोडवा न आल्याने तुम्ही यामध्ये ही खडी साखर देखील ॲड करू शकता. शक्यतो लहान मुलांना हे दूध प्यायला देताना त्यात खडी साखर ॲड करून मग दिले तर ते आवडीने पितात. आता हे व्यवस्थितपणे मिक्स केल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला. याचे सेवन शक्यतो रात्री झोपण्या अगोदर करावे. खोकल्यामुळे दुखणारा घसा याच्या पहिल्याच वापराने बरा होतो. छातीतील कफ आणि गळणारे नाक याच्या 3 ते 4 दिवसाच्या वापराने कमी होईल. या दरम्यान आंबट, तेलकट, अति खारट पदार्थ खाणे कटाक्षाने टाळावेत. नाक जास्तच गच्च झाल्यास साध्या पाण्याची वाफ घ्यावी, जेणेकरून नाक मोकळे होऊन चांगली झोप लागते. माहिती आवडल्यास इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.